नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये ना बऱ्याचदा आपल्याला मागायची सवय असते। म्हणजे आपण लोकांना पैसे मागत असतो, लोकांना आदर, रिस्पेक्ट, प्रेम मागत असतो, पण ह्या गोष्टी मागून मिळत नसतात। आपण जेवढी आपली कॅपॅबिलिटी वाढवतो ना तेवढं त्या गोष्टी आपल्याकडे पळत येत असतात। पण आपलं सगळ्यात मोठी चूक होते की आपण लोकांना मागत असतो आणि लोकांनी नाही दिले की आपण त्यांच्यावर नाराज होतो, आपले रिलेशन खराब होतात। इनफॅक्ट आपल्याला मागायची एवढी सवय आहे ना की आपण सतत मागत असतो। मी जे रस्त्यावरचे भिकारी आहेत ना, मी त्यांना सगळ्यात शेवटचा भिकारी म्हणत असतो, कारण ते फक्त पैसे मागतात आणि नाही दिलं तर त्यांना काय वाटत नाही, ते पुढच्या माणसाकडे जातात। पण आपल्याकडे तसं नसतं। आपण विशिष्ट लोकांकडून विशिष्ट अपेक्षा करतो आणि कंटिन्यूअस करतो आणि नाही भेटले की आपण नाराज होतो, दुःखी राहतो। म्हणजे आपलं संपूर्ण जे आयुष्याचा आनंद आहे तो आपण त्या समोरच्या व्यक्तीच्या हातात दिलेला असतो। त्याने जर आपल्याला किंमत दिली, रिस्पेक्ट दिला, तरच आपण खूप भारी, तरच मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो। अदरवाईज मग आपण दुःखी राहतो। आणि असं भरपूरदा घडत चाललं आहे आपल्या आजूबाजूला। सतत काही ना काहीतरी मागणं, आयुष्यामध्ये काही गोष्ट घेतली तरी जगाला दाखवणं, फिरायला गेलं तरी जगाला दाखवणं। का? लोकांचा रिस्पेक्ट पाहिजे, लोकांचं अटेन्शन पाहिजे, काहीतरी पाहिजे। म्हणजे हे करणं चुकीचं असं मी म्हणत नाही आहे। तुम्ही करा, सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करा, पण लोकांकडून अपेक्षा करू नका। इनफॅक्ट लोकांसाठी जगू नका आयुष्यामध्ये कधी। मध्ये मी किस्सा ऐकला होता, इरफान खान नावाचे एक ॲक्टर आहेत, खूप मोठे आहेत, आणि ज्यावेळेस ते मरत होते त्यावेळेस 20 मिनिट पूर्वी अगोदर त्यांना अनुपम खेर भेटायला गेले आणि त्यावेळेस ते इरफान खान त्यांना एक वाक्य बोलले, लिव्ह लाईफ। म्हणजे तुमच्या आयुष्याचा आनंद घ्या, आयुष्य जगा, लोकांना दाखवण्यासाठी, लोकांसाठी आयुष्य जगू नका, स्वतःसाठी जगा। आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ह्या जगाला दाखवण्यासाठी, जगाची मान्यता मिळवण्यासाठी, जगामध्ये स्वतःला स्टँड करण्यासाठी, समाजाचं रिकग्निशन, मान्यता मिळवण्यासाठी आपण आयुष्य जगत असतो। काहीही घेतलं तरी जगासाठी, काहीही केलं तरी जगासाठी। म्हणजे आपण त्या सोसायटीमध्ये, त्या जगामध्ये एवढे इन्व्हॉल्व झालेलो असतो ना की आपण स्वतःसाठी जगणं विसरून जातो। आपल्या आयुष्यातून वेळ असा वाऱ्यासारखा निघून जातो, पण आपल्या लक्षात पण नाही येत। पण ह्या गोष्टी आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। आयुष्यामध्ये कोणाला काय मागायचं नाही, मागायचंच नाही, द्यायला शिकायचं। जेवढं आपण देतो ना तेवढं आपल्याला मिळत जातं। लोकांना प्रेम द्या, रिस्पेक्ट द्या, आदर द्या, त्यांचं कौतुक करा, त्यांचं ॲप्रिशिएशन करा, त्यांना देत राहा नुसतं, तुम्हाला खूप भरपूर मिळेल। पण जर तुम्ही न देता जर अपेक्षा करत असाल ना तर नाही मिळणार, कधीच नाही मिळणार। त्यामुळे द्यायला शिका पहिल्यांदा। भरपूर लोक आहेत ते सतत मागत असतात आणि जेवढं जास्त मागत राहतात ना तेवढंच ते दुःखी राहतात। पण आपल्याला आयुष्य हे दुःखी राहण्यासाठी मिळालेलं नाही आहे, आनंदासाठी मिळालेलं आहे। आनंदी राहायचं, आनंदी जगायचं। जेवढं पण आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, वेदना आहेत किंवा नैराश्य आहे ना, ते फक्त आपल्या नासमजीमुळे आहे। ज्या दिवशी आपण हुशार बनतो, आपल्याकडे नॉलेज येतं, आयुष्याची समज येते ना, त्यावेळेस मग आपल्याला दुःखी नाही कोण करू शकणार। त्यामुळे आयुष्यामध्ये ना कधी कोणाला काही मागत बसू नका, द्यायला शिका। जेवढं द्याल ना तेवढं तुम्हाला मिळत जाते रिटर्नमध्ये। पण मागायला गेलात ना संपलं, मग दुःखी होण्यापासून तुम्हाला कोणीच नाही वाचवू शकत। बरीचशी लोक आहे जे एकटं राहायला, एकटं कुठं जायला घाबरतात, त्यांना सतत कोणीतरी पाहिजे असतं। मग प्रत्येक वेळेस प्रत्येकजण येईलच असं नसतं, मग आपली पण कामं त्या ठिकाणी पेंडिंग राहतात। आपण एकटं राहायला शिकत नाहीत आणि जोपर्यंत आपण एकटं राहायला शिकत नाहीत, आयुष्याचा आनंद एकटं अनुभवायला शिकत नाहीत ना, तोपर्यंत आपल्या लोकांची गरज भासत राहते। त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एकटेपण जरी आलं असलं ना तरी पण त्या एकटेपणाचा आनंद घ्या, कोणाला काय मागत बसू नका। या जगामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व राहा। स्वतःला कधी रिकामं ठेवू नका, काही ना काहीतरी करा, पण रिकामं राहू नका। रिकामं राहिलं ना पुढच्या गोष्टी खूप खतरनाक होत जातात। त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। पण लोकांना काय मागायचं नाही, एकटेपण जरी आलं आयुष्यामध्ये तरी आनंदात जगता आलं पाहिजे। एवढं स्वतःला कॅपेबल बनवा, तुम्हाला दुःखी कोणीच नाही करू शकणार, एवढं सांगू इच्छितो। आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू, बाय।